मित्रांनो, मानवी जीवनामध्ये दुःख आणि यातना यांचा अंतर्भाव अपरिहार्य आहे. कोणत्याही माणसाच्या आयुष्यामध्ये तो कितीही यशस्वी असो किंवा संपन्न असो, या यातनांच्या छायेतून मुक्ती मिळणं कठीण असतं. परंतु अशा परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण किंवा आनंदाची बातमी आपल्या सर्व दुःखांना दूर करू शकते. या विषयावरती मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर हे समजायला येतं की मानवी मन कार्य करतं कसं आणि कशा प्रकारे आनंदाचे क्षण किंवा सकारात्मक अनुभव आपल्या मानसिक दृष्ट्या आपल्याला सक्षम करतात. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही संकटही येतच असतात. एखादी कठीण परिस्थिती किंवा आव्हानं जेव्हा सतत येत असतात ना, तेव्हा मनोबल खचू लागतं. यातून काही जण आत्मविश्वास गमावतात तर काही जण निराश होतात. सतत येणाऱ्या या आव्हानांना सामोरं जाताना माणूस त्याच यातनांचा सामना करतो आणि काही काळानंतर ते सहन करण्याची ताकद गमावू लागतो. यातना जितक्या तीव्र असतात तितक्याच त्या मनावरती खोल जखमा करतात. सततच्या यातनांमुळे मानसिक ताणतणाव वाढीस लागतो. यामुळे नैराश्य येऊ शकतं, चिंता वाढू शकते आणि एकूणच मानसिक स्थिती खालावू शकते. याच्या परिणामी माणूस जीवनाचा अर्थ शोधू लागतो. परंतु यातना आणि दुःख यामुळे तो नेहमीच नकारात्मक विचारांमध्ये गुंतलेला राहतो. ही मानसिक स्थिती एक दुष्टचक्र निर्माण करते, ज्यामध्ये माणूस अडकून जातो. परंतु अशा कठीण काळामध्ये एक छोटीशी आनंदाची बातमी सुद्धा माणसाच्या जीवनामध्ये एक मोठा बदल घडवू शकते. मानसशास्त्रानुसार आपलं मन हे सकारात्मक अनुभवांकडे खूप लवकर आकर्षित होतं. जरी त्या आनंदाच्या बातमीचा प्रत्यक्ष परिणाम तात्पुरता असला ना, तरी मनावरती खोल प्रभाव टाकतो. सकारात्मकता ही आपल्या मनाची नैसर्गिक अवस्था आहे आणि त्यामुळेच आनंदाची बातमी आपल्या सर्व जखमा भरून काढते. आनंदाची बातमी मिळाल्यावरती आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचं रसायन स्त्रवतं, ज्यामुळे आपल्याला तत्काळ आनंदाची अनुभूती येते. हे रसायन आपल्या मनाला एक प्रकारे ऊर्जा देतं, ज्यामुळे आपलं मनोबल वाढतं आणि यामुळे दुःखाची तीव्रता आपोआप कमी होते. हीच बातमी आपल्याला नवीन दृष्टिकोन देते, ज्यामुळे आपण परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागतो. सततच्या यातनांमुळे झालेल्या मानसिक जखमांना भरून काढण्यासाठी वेळ लागतो, परंतु आनंदाच्या क्षणांनी त्या जखमांवरती लवकर फुंकर घातली जाते. मानसशास्त्रानुसार जखमा भरण्याची प्रक्रिया 2 प्रकारे घडते. एक म्हणजे तीव्र जखमांना सावरणं, ज्यासाठी वेळ आणि धैर्य लागतं, आणि दुसरं म्हणजे सकारात्मक अनुभवांमुळे होणारी त्वरित भरपाई. आनंदाची बातमी मिळाल्यामुळे माणूस आपल्या जखमांवरती लक्ष केंद्रित न करता त्या आनंदाच्या क्षणांमध्ये स्वतःला विसर्जित करतो आणि यामुळे मानसिक दृष्ट्या तो सशक्त होतो आणि जखमा हळूहळू भरू लागतात. अनेकदा असं होतं की जेव्हा माणूस अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये असतो, तेव्हा अचानक काहीतरी चांगलं घडतं, जसं की एखाद्या आवडत्या व्यक्तीचा फोन, एखादी शुभवार्ता किंवा यशाची बातमी. अशा प्रसंगी माणसाला आपल्या आयुष्यातले सर्व दुःख विसरायला मदत होते. एक उदाहरण घ्या. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने तो निराश आहे, परंतु त्याच वेळी त्याला त्याच्या आवडत्या क्षेत्रामध्ये संधी मिळाल्याची बातमी समजते. या आनंदाच्या बातमीमुळे तो आपल्या अपयशाची जखम विसरतो आणि नव्या संधीकडे सकारात्मकतेने पाहू लागतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण काय शिकतो की जीवनामध्ये दुःख आणि आनंद दोन्ही अपरिहार्य आहेत, पण आनंदाचे क्षण आणि सकारात्मक अनुभव हे आपल्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये आलेल्या या आनंदाच्या क्षणांची कदर करायलाच हवी आणि त्यातून स्फूर्ती मिळवायला हवी. दुःख आणि यातनांमधून मार्ग काढताना आनंदाच्या बातम्या आपल्या जखमांवरती फुंकर घालतात आणि आपण पुन्हा उभं राहून नव्या जोमानं जीवनाला सामोरं जाऊ शकतो. मानसशास्त्रामध्ये हे स्पष्ट करण्यात आलंय की सततच्या यातनांमुळे झालेल्या मानसिक जखमांना आनंदाची एक छोटीशी बातमी देखील भरून काढू शकते. जीवनामध्ये संकट येतच राहणार, पण त्याचबरोबर आपल्याला आनंदाचे क्षणही मिळत असतात. या क्षणांचं स्वागत करताना आणि त्यांचा आनंद घेत असताना आपल्या जीवनातील दुःख विसरायला आपल्याला मदत होते. त्यामुळे संकट कितीही मोठी असली तरी तीव्र यातनांना आनंदाची एक छोटीशी बातमी सुद्धा कमी करू शकते आणि आपण जीवनामध्ये पुढे जाण्याचा नवीन मार्ग शोधू शकतो. हेच जीवनाचं खरं सार आहे. दुःख येतात, पण त्यांना सामोरं जाण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी आनंदाच्या क्षणांचा आधार घेणं महत्त्वाचं आहे. आनंदाची बातमी आपल्याला जीवनाचा नवीन अर्थ दाखवते आणि आपल्या जखमांवरती औषधासारखी काम करते. त्यामुळे
संकट कितीही मोठं असलं तरी त्यातून उभं राहण्याची ताकद आपल्याला त्या आनंदाच्या छोट्याशा क्षणांमधनच मिळते. त्यामुळे मित्रांनो, तुमचं दुःख कितीही मोठं असेल तरी एक छोटीशी आनंदाची बातमी तुम्हाला फार मदत करत असते अशा वेळेस. तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.